सोलापूर महानगरपालिका निवडणुकीच्या निमित्तानं काही प्रभागांकडे राजकीय वर्तुळाचं आणि सोलापूरकरांचं लक्ष लागलंय आणि अशामध्ये येतो प्रभाग क्रमांक 23. इथून महाविकास आघाडीनं आपली एक जोरदार ताकद लावली, हा एक भाग झाला. आणि दुसरीकडं या प्रभागातून माजी महापौर अलकाताई राठोड या निवडणूक रिंगणात आहेत. आणि याचबरोबर आणखी एक त्यातला बदल महत्त्वाचा ठरतो की अलकाताई राठोड जे आहेत त्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून या प्रभागातून निवडणूक रिंगणात उभ्या आहेत. अलकाताई राठोड यांचं कार्य काही सोलापूरकरांना नवीन सांगण्यासारखं नाही, कारण ते सर्वांना अगदी सुपरिचित अशा पद्धतीचं आहे. खरं तर एक तळागाळापर्यंत त्यांची जी कामं आहेत, त्यांचं जे कार्य आहे ते लोकांसमोर येतं. पण यंदा या निवडणुकीत त्या कोणते मुद्दे घेऊन मतदारांसमोर जात आहेत, कशा प्रकारचा प्रतिसाद त्यांना मिळतोय, असा आपण संवाद साधतो आहोत. अलकाताई, आपलं स्वागत या संवादामध्ये. आणि प्रभाग क्रमांक 23मधून निवडणूक तुम्ही लढवत आहे, कुठले मुद्दे तुम्ही मतदारांसमोर मांडताय? नमस्कार, मी प्रभाग क्रमांक 23मधून आता सार्वत्रिक निवडणुका महानगरपालिकेच्या लागलेल्या आहेत आणि 23 मधून मी उभी आहे. उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचं मशाल हे चिन्ह घेऊन ह्या प्रभागातून उभी आहे. 2012ला जे निवडणुका होतात त्या निवडणुकीमध्ये मी काँग्रेस पक्षाकडून उभी होते आणि बराचसा भाग आता ज्या प्रभागात मी उभी आहे तो आलेला आहे. आणि महापौर म्हणून मी पूर्ण जिल्ह्यामध्ये काम करण्याची मला संधी मिळाली. खूप काही प्रामाणिकपणे आणि खूप काही कामं करणं, एक स्पिरिट होतं की आपल्याला सर्वसामान्यांच्या जे बेसिक गरजा आहेत त्या गरजा सोडवणं, जनतेचे जे प्रश्न आहेत की बाबा काय हवं असतं जनतेला, लोकांना हवं असतं की वेळेवर पाणी येणं, लाईट व्यवस्थित होणं, रस्ते व्यवस्थित होणं, ड्रेनेज. कारण आता 2026मध्ये आपण येतो आहे. मला असं म्हणायचं की कम्प्युटर युगामध्ये अजून कुठेतरी आपण मागे आहोत. 2017पासून विकास काहीच नाही आहे. मी सांगू, मला जो अनुभव आला आहे, जस्ट मी काही नागरिकांचे फोन येतात मला, जेव्हा मी मेंटेनन्स म्हणजे झोन डिपार्टमेंटला फोन करते तेव्हा ते अधिकारी बोलतात की मॅडम मेंटेनन्ससाठी सुद्धा आमच्याकडे पैसा नाही. अशी परिस्थिती, जे विरोधक मागच्या वेळेस सत्तेत होते BJPवाले, त्या लोकांनी काहीच कामं केलं नाही. स्मार्ट सिटीच्या नावाखाली नुसता भ्रष्टाचार या ठिकाणी केलेला आहे. आणि आता मला 23 प्रभागातून लोकांचे जे मुद्दे आहेत, आता इथं स्लम एरिया म्हणजे सेटलमेंटपासून ते सोरेगाव हा पूर्ण पट्टा ह्या ठिकाणी आला. 4 उमेदवार आम्ही उभे आहोत त्या ठिकाणी. आणि माझं एक मुद्दा किंवा आम्ही चौघांनी मिळून एक मुद्दा ठरवला आहे की लोकांच्या ज्या समस्या आहेत त्या समस्या सोडवणं, महानगरपालिकेच्या माध्यमातून ज्या बेसिक रस्ते, लाईट, दिवे, ड्रेनेज आणि स्वच्छ बाग, लोकांना म्हणजे फिरण्यासाठी बागा व्यवस्थित डेव्हलप झाल्या पाहिजेत, पाणी वेळेवर आलं पाहिजे. कारण पॅरलल लाईन होऊनसुद्धा लोकांना वेळेवर पाणी ह्या ठिकाणी मिळत नाही आहे. ह्या सगळ्या तक्रारी आम्ही आता जेव्हा लोकांकडे समोर जातो तेव्हा ह्या ऐकायला मिळतात आणि हे सगळे मुद्दे घेऊनच आम्ही लोकांच्या समोर जातो आहे. मॅडम, खरंच तुम्ही ज्याचा उल्लेख केला तो खरं तर तुमचा जो प्रभाग आहे तो हद्दवाड भागामध्ये येतो आणि आजही हद्दवाड भागाची स्थिती अशीच आहे. कशा पद्धतीचा कारभार झाला भाजपकडनं, जेव्हा संधी मिळाली भाजपला तेव्हा कशा पद्धतीचं हे काम झालं? लोकांना अपेक्षा होत्या, पण प्रत्यक्षात काय घडलं? प्रत्यक्षात खरं तर काहीच घडलेलं नाही. लोकांना दमदाटी घेऊन आणि मोदी लाट हा एक प्रचार करून, म्हणजे पक्षाचं नव्हे, BJP म्हणून, जनता पार्टी म्हणून नव्हे, मोदी हे एका व्यक्तीचं नाव घेऊन ह्या लोकांनी प्रचार करत आले आणि महानगरपालिकेमध्ये सत्ता मिळवली. 2 महापौर झाले, पण एकही असा स्ट्रॉंग निर्णय ह्या महानगरपालिकेमध्ये 2017 नंतर घेतलेला नाही. साधं बजेटसुद्धा मांडता आलं नाही. आदरणीय शिंदेसाहेब जेव्हा केंद्रीय मंत्री होते, मी तेव्हा महापौर होते, तेव्हा 250 कोटी पॅरलल लाईनसाठी दिले होते NTPCकडून. ते सुद्धा तसेच पैसे ठेवले. 2017ला सत्तेत नव्हतोच, हीच लोकं होती. तर ह्या लोकांनी फॉलोअप घेऊन किंवा पाठपुरावा घेऊन काहीच केलेलं नाही. ती पॅरलल लाईन जर आली असती आणि पाणी साठवण्या योजनेसाठी टाक्या जर केल्या असत्या तर आज लोकांना वेळेवर पाणी मिळालं असतं. स्मार्ट सिटीच्या नावाने खरं तर सांगितलं, आपण सगळे बघता, न्यूज चॅनलकडून आम्ही बघतो, अक्षरशः धुळीचं वातावरण ह्या ठिकाणी आपल्या सोलापूर शहरामध्ये आहे आणि प्रत्येक ठिकाणी खड्डे ह्या ठिकाणी दिसतं. स्मार्ट सिटीमधून काय केलं ह्या लोकांनी? हद्दवाड भाग वगैरे नाही घेतला, फक्त गावठाण भाग घेतला. ज्या ठिकाणी कामं झाली त्या ठिकाणीच कामं केली, ती पण भ्रष्ट कामं केली. आज रस्ता केला की दुसऱ्या दिवशी उखडला गेला. आणि ड्रेनेजचं तर माहिती नाही, जे ओळखीचे आहेत त्यांच्याकडे ड्रेनेज लाईन हे करा. कारण STP प्लांट आम्ही घेतलं होतं. मी महापौर असताना 221 कोटी ड्रेनेज लाईनसाठी आले होते. 2 STP प्लांट ह्या ठिकाणी झाले. देगावचं तर जुलंच होतं पण ते वाढवलं आणि इकडे प्रतापनगरला
वनीकरण विभाग आहे त्या ठिकाणी, आणि इकडे कुमठ्याला असे 2 MLD म्हणजे पाण्याचं हे कसं करायचं ते प्लांट आपण आणले. पण ड्रेनेज पाईपलाईन जोडता आली नाही ह्या लोकांना, कारण आम्ही सगळं तयार केलं होतं, रेडी केलं होतं, पण ह्या लोकांनी जोडून घेतलं नाही. अशा सगळ्या चुका ह्या लोकांनी केलेल्या आहेत. आणि आत्तासुद्धा हे नुसतं आता जर बघितलं इतकं भीतीचं वातावरण निर्माण करतात. आपण आपल्या सगळ्यांच्या लक्षात आलं असेल की अपक्ष निवडून येण्यासाठी म्हणून एका तरुण युवकाचा ह्या ठिकाणी खून झाला. हे मला आवर्जून ह्या ठिकाणी उल्लेख करावा लागेल. अतिशय दुःखद घटना ह्या ठिकाणी झाली. तरुणताट मुलगी आज विधवा आहे, 2 मुली तिच्या रडतात, तिची दखल कुठलीही घेत नाही. बऱ्याचशा वाईट गोष्टी ह्या ठिकाणी घडतात. कुठलेही हे जे बोलत आहेत फक्त लोकांवरती मला काय म्हणा महागाई वाढवली, सर्वसामान्य जनतेचं जीणं म्हणजे मुश्किल करून टाकलं. अतिशय आता गॅस सिलेंडर आम्ही तर नेहमीच ओरडतो आहे किती महाग झाले. जेव्हा 450-500ला मिळायचे सिलेंडर गॅस आज 1000-1200ला मिळतो. उज्ज्वला गॅस योजना ह्यांनी आणली फसवणूक म्हणून, पण ती उज्ज्वला गॅस योजना गॅस घेतले लोकांकडून हप्त्याने पैसे घेण्यासाठी म्हणून, ते सिलेंडरला पैसे नव्हते म्हणून लोक टाकून दिले ते. आणि आता विधानसभेचं जर बोलायचं जर म्हटलं तर लाडकी बहीण, अरे तुम्ही ती बहिणीला अपंग बनवताय आणि ते पैसे कुठून आणतात? सर्वसामान्य जनतेच्या GSTच्या माध्यमातून ते पैसे घेतात आणि इकडे बहिणींना देतात आणि तात्पुरतेच मतदानाच्या पुरतंच त्यांनी फक्त हे करतात. आणि नंतर त्या बहिणींचं आता म्हणतात जवळ 2 कोटी बहिणी आता अपात्र ठरतात, त्यांच्याकडून पैसे परत घेणं, अशा ज्या भूलथापाला बळी पाडून सर्वसामान्य जनतेचं एक पाप करतात. ह्या लोकांना फसवणूक करतात, ह्या लोकांना पायावर उभं करत नाहीत. आपल्या सोलापूरला तर खूप अपंग करून टाकलेत असं मला वाटतं. अलकाताई, आणखीन एक भाग येतो. जेव्हा तुम्ही मतदारांसमोर जाता, जे आत्ता तुम्ही संताप व्यक्त केला, हीच भावना लोकांची आहे? म्हणजे अशाच पद्धतीची भावना तुम्हाला लोकांकडनं ऐकायला मिळते का? जेव्हा तुम्ही प्रचाराला जाता तेव्हा भाजपाचा जो कारभार होता त्याबद्दलची चीड तुम्हाला लोकांमध्ये दिसून येते का? तशी आहे, दिसून येते, वाटतं लोकांना, पण भीतीचं वातावरणसुद्धा आहे लोकांना. आम्ही म्हणतो घाबरू नका, कारण तुमचं एक जो मत आहे तो तुमचा तो अधिकार आहे, सर्वसामान्यांचा अधिकार आहे. आणि ते मत देण्यासाठी आणि तुम्हाला विकास करून घ्यायचा आहे, आपला तर विकास होतोच, पण आपल्या गल्लीबोळाचा विकास जर करून घ्यायचा असेल तर न घाबरता तुम्ही जे व्यक्ती किंवा ज्या पक्षाकडून तुमचा विकास होऊ शकतो तुम्हाला वाटतं त्या पक्षाला तुम्ही न घाबरता मतदान करा. काही लोकांमध्ये आहे, काही लोकांना असं चिड येते की बाबा ह्या लोकांनी एवढी महागाई करून ठेवली. सर्वसामान्य जनता भोळीभाबडीच असते. नक्की बघा आमचे नक्की वंचित आहे. पाणी वेळेवर नाही, कधी रात्रीचं पाणी 8 वाजता आम्ही जेव्हा फिरायला तेव्हा पाणी येतं, होम टू होम करायला जातो. मग आता रात्री 9, एक घटना सांगते मी, आमच्या पापारामनगरमध्ये रात्री 9ला पाणी आलेलं. मिस्टर बघायला गेले तिकडे पाणी, ते खाली पडून एक्सपायर झाले जागेवर. ती भगिनी आमच्यासमोर रडत होती की हे करावं, तुम्ही पाणी 9ला का सोडता, आम्हाला वेळेवर पाणी सोडा. हे वाईट वाटतं. अशा घटना आपण करतोय तर हे चुकीचं आहे. आणि हे सगळं करण्यासाठी म्हणून आम्हाला वाटतं की एक चांगल्या पॅनलला निवडून द्यावं अशी अपेक्षा मी जनतेकडून करते आहे. मग ही जी भाजपाची लोक विकासाचा दावा करत सुटलेली आहेत, खरंच त्याच्यामध्ये काही तथ्य नाही असं म्हणायचं? नक्की 100% मी सांगते, छाती ठोकपणे सांगते, ह्यांचं काहीही तथ्य नाही. हे फक्त सर्वसामान्य ज्यांना फक्त सत्ता हवी आहे, फक्त जाती धर्मात तेढ निर्माण करायची, भांडणं लावायची आणि सत्ता घ्यायचं आणि बाकी काही विकास करायचं नाही. कुठलाही निधी, आता मेट्रो वगैरे, आता तो खूप मोठा मुद्दा आहे. मेट्रो आणायचा, आम्हाला मुंबईच आम्हाला हवी, आम्हाला महाराष्ट्रच हवा आहे, अशा ज्या घोषणा करतात. देश आहे आणि ह्या देशामध्ये तुम्ही ज्या योजना घ्यायच्या त्या जर तुम्ही घेत नाही, रोजगार हमीसारखी योजना तुम्ही त्याच्यावरती सुद्धा नाव बदलताय का? पण ह्या गोष्टीमुळे काय फरक पडणार आहे? जनतेमध्ये सगळेच राम मानतात, सगळेजण हे करतात. जाती धर्म नाहीच आहे. आपला देश, आपला जिल्हा, आपलं सगळं काही सर्व समावेशक आहे, सर्व जाती धर्मांना घेऊन जाणारा आपला देश आहे. आणि ह्या देशामध्ये तुम्ही जाती धर्मामध्ये जर तेढ निर्माण करून लोकांमध्ये भांडण लावत असाल तर ते चुकीचं आहे. मला तरुण युवकांना एवढंच म्हणायचं, आव्हान करायचं आहे की बाबा ह्या सगळ्या सोशल मीडियाच्या माध्यमातून ज्या अफवा पसरलेल्या असतात त्या गोष्टीकडे लक्ष न देता विचारपूर्वक जे व्यक्ती आपल्याला निवडून आपण देऊ शकू, तो व्यक्ती आपल्याला हक्काचा व्यक्ती असेल, त्याला हात धरून आपण प्रश्न विचारू शकू की संविधानाने आपल्याला एक संधी दिली आहे, हक्क दिला आहे की आपण एक मत देतो, त्या मताच्या माध्यमातून आपण त्या आपला जो नेता किंवा कोण नगरसेवक निवडून येईल त्याला आपण विचारू शकू की भाऊ तुम्ही आला होतात आमच्याकडे, ताई तुम्ही आला होता आमच्याकडे कामं मागायला, आता हे आमचं काम करा. असं व्यक्ती तुम्ही निवडून द्या आणि नक्कीच आम्ही तुमच्या घराघरामध्ये आम्ही 4ही उमेदवार येऊ आणि तुमची कामं करून देऊ.
अलकाताई, तुम्ही म्हटल्यानंतर हा एक प्रश्न महत्त्वाचा येतो. तुम्ही आणि एकंदरीत सगळा प्रभाग म्हणल्यानंतर तुमच्या समाजातून कशा पद्धतीने तुमच्या उमेदवारीचं आज स्वागत झालं? खरं तर म्हणायचं थोडंसं चिडलेच होती लोक. बंजारा समाजाला काय हे गृहीत धरतात काही लोक, बंजारा समाजाकडे दुर्लक्ष करतायत काय, बरेच जण बोलले मला. म्हटलं भाऊ, आता कुणी काही बोलू नका, दाखवून द्या फक्त ताकद, बंजारा समाजाची ताकद दाखवून द्या. आपण गृहीत धरून घ्यायचा हा प्रश्न नाही आहे. बंजारा समाज पूर्ण महाराष्ट्रामध्ये जिकडे जिकडे नगरसेवक उभा आहे त्या नगरसेवकाला प्रत्येकजण एकत्रित येऊन निवडून द्या आणि दाखवून द्या ताकद बंजारा समाजाची, की त्यांनी स्वतःहून आपल्याकडे आले पाहिजेत. चला, अलकाताई राठोड जरी महापौर केल्या झाल्या, पण नंतर घरी बसून कार्यकर्ते किंवा समाजासाठी आपण जर काही करणार असू तर आपल्याकडे सत्ता हवी. तर ते म्हणतात, काही ताई तुम्ही पुढे जा, आम्ही तुमच्यासोबत आहोत. तुम्ही म्हणजे संताप व्यक्त केला आणि परत बरंही वाटलं की ताई उभ्या राहिल्या. पक्ष जरी कुठलं बदललं असेल तर ताई उभ्या राहायला काही म्हणजे आम्हाला बरं वाटलं की आमचा एक हक्काचा माणूस या ठिकाणी येतोय आणि आम्हाला मदत करेल अशी अपेक्षा आमच्या समाजातून होती. ताई, आता तुम्ही पक्ष बदलासंदर्भातच मुद्दा काढला आणि तो आज इथं खरं त्याचा उल्लेख व्हायलाच हवा. खरंच आज अलकाताईंनी श्वास मोकळा झाला का? सगळं म्हणजे ज्या पद्धतीने तुम्ही मशाल हाती घेतली आहे आणि ज्या पक्षात एवढे वर्ष तुम्ही खरं तर काम केलं, एक अभ्यासू नेतृत्व म्हणून तुमच्याकडं पाहिलं जात होतं, प्रदेश पातळीवर देखील तुम्ही काम केलं, आज खरंच श्वास असा मोकळा झाला असं तुम्हाला वाटतं का? असं म्हणता मन मोकळं झालं म्हणजे असं वाटलं. मी पक्षाकडून तिकीटची मागणी केली होती. खासदारपणे ती ताई पण बोलल्या होत्या की ताई मी असं हे केलेच नव्हते की मग ताईच बोलल्या की तुम्ही मुलाखत द्या. म्हटलं ताईला मी बोलले, ताई 23मध्ये बराचसा माझा भाग आलेला आहे, तर त्या भागातून जर आपण मला उमेदवारी देत असाल तर मी मुलाखत देते. माहिती नाही त्यांचे काही अडचणी आल्या, तो विषय मला बोलावं म्हणजे नाही बोलायचं आहे. त्यांना काहीतरी अडचणी आल्या असेल पक्षाच्या माध्यमातून, म्हणून त्यांनी तो निर्णय घेतला. मग जेव्हा लक्षात आलं की बाबा ह्यांच्या डोक्यात दुसरंच व्यक्ती जर असेल तर आपण उभं नाही काय करायचा हा प्रश्न होता. पण जर समाजाच्या आणि कार्यकर्त्यांच्या आग्रहाखातर विशेषतः काका जे आहेत, माझ्या मुलाचा ग्रुप तिकडे असतो आणि लक्ष्मण काकांनासुद्धा वाटलं की एक सुशिक्षित भगिनी आहे आणि तिला आपण सोबत घेऊन लढावं. आणि त्यांनी मला आग्रह केला की ताई तुम्हाला एवढा रिस्पेक्ट आम्ही देऊ, तुम्ही बिलकुल तुम्हाला कुठं हे होणार नाही आणि आम्ही तुम्हाला रिस्पेक्टली वागवू, अशी भूमिका काकांनी खूप आग्रह केल्यानंतर मी निर्णय घेतला की काकासारखा एक माणूस आहे. आणि सगळे उद्धव साहेबांशी पण बोलणं झालं, बाकी त्या पदाधिकाऱ्यांची सगळ्यांशी बोलणं झालं. ताई तुम्ही काळजी करू नका, तुमच्यासारखी एक भगिनी आमच्याकडे येते तर आमचा अभिमानच आहे, तर आम्ही नक्की तुम्हाला पुढच्या कुठल्याही गोष्टीमध्ये आम्ही तुम्हाला पुढे नेऊ, हा आम्ही विश्वास देतो. असं बोलल्यानंतर खरंच बरं वाटलं की आपण घेतला तो निर्णय योग्य होता. अलकाताई, पण तुम्ही हा निर्णय घेताना काँग्रेसकडनं काही तुम्हाला थांबवण्याचे प्रयत्न झाले किंवा तुमची समजूत किंवा मनधरणी करण्याचा प्रयत्न झाला का? कारण एवढ्या हक्काच्या उमेदवार किंवा एखादं नेतृत्व जर पक्षाबाहेर जात असेल, काही थांबवण्याचा वगैरे असं काही मनधरणी करण्याचा प्रयत्न झाला? मला असं वाटतं त्यांना काही सांगितलं नसणार आहे ज्या व्यक्तींनी. मी लास्ट मोमेंटला असं घेतलं की त्यांना असं अपेक्षित होतं की अलकाताई असा निर्णय घेणार नाही, असं अपेक्षित होतं असं वाटतं आहे. कारण खरंच माझंही तेच हे होतं की बाबा आपण असा निर्णय नाही घ्यायला पाहिजे. पण जेव्हा सगळ्यांचा आग्रह असं अपेक्षित होतं म्हणून त्या काही बोलल्या नाहीत आणि मीही कोणाला काही संपर्क साधला नाही. मग 2-3 दिवसामध्ये मी हा निर्णय घेतला आणि कारण निर्णय घेणं मला गरजेचं होतं म्हणून मी हा निर्णय घेतला. ताई, शिवसैनिकांचं सहकार्य कशा पद्धतीचं आहे आणि मतदारांना कसं आव्हान कराल तुम्ही? मला सहकार्य खूप चांगलं आहे, रिस्पेक्ट आहे. आणि ते बोलतानाच म्हणाले की ताई तुम्ही आता अस्मिताताई गायकवाड असेल, अजय दासरी पक्षप्रमुख असतील किंवा वरती फोन VC-वरती आम्ही बोललो, ते म्हणाले की ताई तुम्ही एवढ्या विश्वासाने आमच्याकडे आलात तर तुम्हाला तेवढाच रिस्पेक्ट आणि तेवढाच मान सन्मान आमच्याकडे मिळेल, तुमचं भविष्य उज्ज्वल असेल हे विश्वास आम्ही देतो असं म्हणाले. त्याच्यामुळे म्हणजे शिवसैनिकांचं तर खूप चांगला रिस्पॉन्स मला आहे. आणि नागरिकांनाही वाटतं की बाबा उद्धव सेनाला मानणारी लोक बरेच आहेत, त्यांचे विचार मांडणारी आमचे कार्यकर्ते आहेत. त्यांनीसुद्धा म्हटलं की ताई तुम्ही आलात, योग्य निर्णय घेतला, आम्ही तुमच्यासोबत आहोत, जनता पण आपल्यासोबत आहे. आणि खरंच चांगला अनुभव आला. उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून माजी महापौर अलकाताई राठोड यांची प्रभाग क्रमांक 23मधली उमेदवारी आहे. एकंदरीत जर प्रभागाची रचना पाहिली तर त्यामध्ये अलकाताईंची उमेदवारी
खरं तर एक अविभाज्य घटक असं आपल्याला म्हणावं लागेल किंवा एक अविभाज्य अशी परिस्थिती अशी म्हणावी लागेल. आणि तिथून त्यांनी आपली उमेदवारी उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून त्या निवडणूक आखाड्यामध्ये आहेत. आणि जेव्हा त्या मतदारांसमोर जातात अर्थातच त्यांनी त्यांच्या महापौर काळात केलेली विकास कामं असतील किंवा नागरिकांचे सोडवलेले प्रश्न असतील आणि त्यानंतरही राजकारणात आणि समाजकारणात सक्रिय राहताना त्यांनी समाजाला न्याय देण्याची ठेवलेली भूमिका आणि लोकांचे सोडवलेले प्रश्न अशा एका मुद्द्यांवरती त्या आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष असा हा निवडणुकीला सामोरे जातो आहेत. आणि एकंदरीतच त्यांचा मतदारांवरती विश्वास आहे. आणि अलकाताईंनी सांगितलं की जेव्हा आम्ही मतदारांसमोर जातो तेव्हा त्यांचा एक भरोसा आणि विश्वास आम्ही पाहतो आणि त्या बळावरती नक्कीच प्रभाग क्रमांक 23मधून महाविकास आघाडीचे उमेदवार जे आहेत ते चारही हे पॅनल चांगल्या मताधिक्याने निवडून येईल असा विश्वास अलकाताईंनी व्यक्त केला. अलकाताई सविस्तर संवाद साधला आणि आपण म्हटलं की थोडंसं आता मशाल हाती घेतल्यामुळे तुमचंही मन मोकळं झालं आणि त्या पद्धतीने त्यांनी सविस्तर संवाद साधला. द न्यूज प्लस चॅनलच्या वतीनं मी मनपूर्वक आभार मानतो. धन्यवाद.